देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या साई मुलांचा प्राण घेतला. सातवा मिळाला द्वारकेत गेला आणि आठवा काही कारणाचं झालं. तो आठवा म्हणजे हरामखोर नंदाच्या घरी वाढतोय. काय करावे काही सुचत माझी मानलेली बहीण पुतना हिचा या ठिकाणी उपयोग करून तिलाच गोकुळात पाठवावा आणि त्या हरामखोराचा कायमचा बंदोबस्त करावा. Esse que não para de
आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सादर झालेला भाग आहे मुक्ता राक्षसीवर, मुक्ता राक्षसीवर, मुक्ता राक्षसीवर. मागून खायला लागला तेव्हा पृथ्वी माता गायचे रूप घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, विष्णू कोण पृथ्वीवर तू मागून खात आहे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी आता कौतुका नाश करेल.
हॅलो बाबा, हे काय की बरोबर गाठ म्हणजे एकच आहे. सोळा फुटला एक साठवण्याचा मेळा. साठवण सोळा बकरी नदी लागतात. त्या बदवलेला आपली आपली हिंदू झाली पाहिजे. संपत आहे. एवढी कामगिरी जावे आपण शिकवणार. येतो मी. अरे बेटा. हॅलो रसिक जन हो, एक रस्त्यामध्ये MH08 AX 9961 ही वॅगनर गाडी आहे, रस्त्याच्या मध्येच आहे. येण्या जाण्याला त्रास होत आहे. कृपया ड्रायव्हर कुठे असतील त्याने आपली गाडी रस्त्याच्या बाजूला लावण्याची कृपा करावी. अरे बाबा, कामगिरी मी पूर्ण ऐकले बघ. पूर्ण ऐकले? बरं काय? 16 वस्त्रे 108 गवळणी चालली. अरे आपण दोघे भाषेने काय काम केलं? अरे काय म्हणतो काय? अजिबात नाही. हे पण व्यक्तिपत्च्या आधी आपल्याला पाहिजे पाहिजे. वेळाच नाही. कोणी काढलंच मला आपण दोघं आपली करायची कशी? अरे, आपल्या दोघांना नवरे आहे ना? अरे हा, त्याला बोलवून घे. तो कामगिरी जवळ केलं नाही. लक्षात घ्या तुम्हाला. जवळ असल्याचं आपल्यालाच बरं आहे. काय वाटतं या फटाक्याच्या का बाजूला कुठे गेला तर? 50 रुपये ग्राम आहे ना? काय माहिती बाबा? बघतो. बघ हात मारून बघतो. अरे बाबडा रे, बाबडा! हा? काय म्हणला? नाही, पळाला असं, पळाला असं. अरे बाराला घाबरतो. बाराला घाबरतो. पण एकदम अरे बाबडा रे, बाबडा! अरे बाबडा, लवकर या, लवकर! तुला बोलवत नाही यार, तुला बोलवत नाही. जवळ थांबायचं हे आम्ही बाहेर फोन नाही लागत आहे, फोन नाही लागत. ती काय वाटते येते? अरे लवकर या, लवकर! सासूरवाडी जवळ आहे ना? अरे त्या मामीची समजूत काढ ना, तू या लवकर!
टाइम काय म्हणत होता कुठं काय म्हणतो काय तुला काय झाली गंमत काय झाली तिकडे कोणाला माझ्या कोला दिसला काय झालं काय कोला तुला काय बाबा मोठा कोला केलं गेले तुला गायशी ठेवला होता का मला सकाळ सकाळ संध्याकाळ नुसत्या बेटके घेऊन मदत मला एक काम कर सकाळपासून झाला काय आवडते बांधून कंपनी ये काय म्हणतो काय काय परवडायची नाही काय परवडायची नाही तुला सांगतो हा मेला फोन आहे ना माझा एक नंबर मेला खोटा काय ना मोठा म्हणजे मेल्याने माझ्या तोंडाला काल लावायला केला नाही काय तुला सांगू अरे मेला हा आता हल्ली कलियुगात जन्माला आला ना अरे बाबा तुला काय सांगू प्रत्येक देवाला वेगवेगळ्या युगामध्ये जन्म घ्यायला लागला नंतर लोकांनी अति मंदिरा कशाला बांधली नसती ही अति मंदिरा प्रत्येक गावोगाव का बांधायला लागली इकडे एवढी झाली जनता एवढा चांगला कार्यक्रम बघायला आले काहीतरी सकाळी घरात जाताना चांगलं घेऊन जाऊ दे सुधाना मी काय म्हणत होतो माहिती आहे काय म्हणतो बाबा तर काय माहिती आहे का सुधाना प्रत्येक गावामध्ये अशी मंदिरं बांधायला लागली काय बांधायला लागली माहिती आहे काय अरे बाबा ही कलियुगाची लोक काय कलियुगाची नाही अरे आताचे तरुण युवक अरे बाबा त्याला शांत बसतील का त्याच्या तोंडाला लागली नुसता वलवाल तर तुझ्याला काय म्हणत होतो माहिती आहे का मी बाबा ह्या भगवंताला तुला काय सांगू वेगवेगळ्या युगामध्ये जन्म घ्यावा लागला सतयुगामध्ये घ्यावा लागला द्वापार युगात घ्यावा लागला आणि आपण कलियुगामध्ये ही सगळी मंदिरं बांधून ठेवलेली आहे बरोबर की नाही पण नुसती मंदिरं बांधून ठेवलेली आहेत बरोबर काय कळत नाही काय करतो माहितीये का आताचा कलियुगातला माणूस किती त्याच्यामध्ये 80% पाप आणि 20% पुण्य कोण माणूस बाबा कळलं नाही सगळी त्याच्यामध्ये ना नुसती खोटी तुला म्हणायचं काय
सारखं सारखं जन्म घ्यावा लागले कलियुगामध्ये सुद्धा परमेश्वराला जन्म घ्यावा लागला काय घ्यावा लागला आजपर्यंत काय माणूस सुधारलेला कुठं तरी माणूस सुधारले म्हणून हे असे आपल्या लोकांनी ठेवलं अवतार घ्यावं लागले त्याला काय किती टक्क्याला बोलावला लवकर जागेवर आलो मी त्याला आठवलं मी म्हटलं आहे सांगितलं तर जागेवर अरे बाबा इथे आपल्या सुष्टदेव आले होते त्याने आपल्याला कामगिरी सांगितली कामगिरी सांगितली ही नाही हे छोटीशी आहे कामगिरी कशी छोटी एवढी कामगिरी सांगितली 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा 108 गवळणींचा मेळा काय तुम्हाला काढून मथुरेच्या बाजाराला झाले काय म्हणतोय काय अरे तो मथुरे नगरी न जाता आपल्याला मुळे राहायला पाहिजे असं म्हणतोय ही कामगिरी आपल्याला पार पाडायची आपल्याला म्हणजे पल्ला आपल्याला ठिकाण नको असं म्हणतोय ठीक आहे पण त्या लवलेली पुताच्या दाखव बघू लवकर सोडून गेले घाट सोडून वरती आले अरे बापरे होय नाही रे येतात आपण आपल्याला लवकर बसायला पाहिजे. आपण ठेव बरोबर लवलेली चल ये लवकर हॅलो अगं हे मावशी रिदम ग्रुप गव्हाणे बौद्धवाडी राज कांबळे यांचं मावशी तुला नाव द्यायचं आहे. राज कांबळे. राजदादा कांबळे कुठे आहेत कुठे नाव आहे का तर विठ्ठलाचा तर ते धावा विठ्ठलाचा तर ते धावा
चंद्रभागेला जातात नावा, आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी शिंगणापूरला गेले. दणदणीत आहे ना, दणदणीत आहे ना. जमीनच आहे, देवाचं आहे, देवाचं. तर मी आधी शिंगणापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले. किंवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातली कहाणी. अहो खूप शोधलं, खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही गोत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि नाव काय बोलला? राज कांबळे. आणि राज दादा तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा, आम्हा कलाकारांना प्रेरणा. काय म्हणतोय त्यांच्या भूक लागली, तुला लगेच भूक लागली. घेऊन गेलो काय म्हणतोय, काय मागतो तुला पण पाहिजे खायचो. तुमचे डोळे फुटले का जरा बघ नाही. लाज लज्जा शरम आहे का? अशी काय रे झालं का? पण मी काय म्हणतो माहितीये, तू आम्हाला सांग. अगं हे मावशी, आर्यन अनिल कासारे हे बघ मागे हट्ट करून बसले. त्यांचं म्हणणं आहे की मावशीला माझं एक सुंदर असं नाव घेतलं पाहिजे, आर्यन अनिल कासारे. आर्यनराव नाव आहे का? तर आंबा मोहरला पानोपाणी, आंबा मोहरला पानोपाणी. त्याला लागल्या कैऱ्या, कैऱ्याला आला पाठ, आंबा झाला गोड. आंब्याचा केला रस, जेवण बनवलं सरस, जेवणानंतर दिली लाडू आणि बुंदी. नाव काय बोललास? लाडू बुंदी. जेवणानंतर दिली लाडू आणि बुंदी. नाव काय बोललास? आर्यनराव. आर्यन कासारे. आर्यनराव आपण लवकरच लग्न करूयात, मग आपली रोज होईल जुगलबंदी. हॅलो अमन कदम कुठे असतील त्याने स्टेजच्या मागे पाठीमागे येण्याची कृपा करावी. अरे मूर्खा, अरे काय काय बोलत काय होता तू? अरे मी आली गोकुळात आणत जाणार मथुरेला. प्रतिबंध कसं प्रतिबंध आहे? अरे मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. दुसऱ्या मार्ग 5 मार्गाचा 1 मार्ग करून तुम्ही देवांचे सोयरे असाल, बरोबर आहे असाल, पण मी तुमच्यावर विश्वास कसा घेऊ? विश्वास नाही. तुमच्याकडे काही ओळख काही कायदा आहे का? कृष्ण देवांचा हुकुमा मारा म्हणून तुझी वाट अडाली.
एकदम चालून चालून जमली म्हणते. अरे मी काय म्हणतो काय म्हणतोय इथं थांबू. म्हणजे मावशी गेली दिसलं लबाड मावशी लगेच पाठवून दे. अरे लगेच तुझं लवकर येईल ह्या मेल्याला घेऊन जा. आज गेला दोन पावसावर तापतोय बा. घेऊन जा घेऊन जा जेवता घेऊन जा. घाबरलाय घाबरलाय गेला झपाटला चल चल ठीक आहे बापरे नवरली सगळे बघतात पहिल्या हो काय काय आज बरीच काय खरेदी केली वाटते. हो तरी म्हटलं उशीर कसा खाली करू वाजलं तरी ते काय बोलायचं ते व्यवस्थित बोल मला बरं ते जाऊ दे तुझ्या चोरीचे केले ना मुलीचे केले होय बोलू मला तुझं इथे काय आहे इथे काय आहे बापरे काय सांगू मावशी मला सांग तू सगळे लवलानी बसते. अरे माझ्याच कोणी येत्या मी सांगितलं तर बसणार काय उठणार पण असं म्हणते हो तू दे मला सांग तुला बसायचं आहे का नाही. घ्या आता मला बसताच येत नाही तुला काही दाखवली भरली बसता येत नाही. हे तू काहीही समज पण मला बसता येत नाही म्हणजे मला नाही. अजिबात ऐकायचं नाही. तू विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. जेव्हा वैराच्या घोड्याने कुठला उचलला सारा लग्न तुला बाजूला ठेवला आणि 8 अवतार मी तुझ्या समोर धारण केला आहे. ऐकता राधे दृष्ट सहाराला राधे नाना रूपे अवताराला मानवरूपी देह मी धारिला धावून येतो
कळले काही कळत या रामखोरांचा कायमचा बंदोबस्त केला गोष्टी जानवर गोष्टी जानवर हरामखोर नंदाचा काळचा कोकणात पाहिजे व्यवस्थित आम्ही सुद्धा राक्षसनीला सुद्धा त्या हरामखोराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलो परंतु त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही आज मथुरेत येणाऱ्या गवळणी एकाएकी बंद झाला याला कारण तो हरामखोर नंदाचा काळचाच आहे गोष्टी जानवर हरामखोरासाठी काय तुमच्याकडे युक्ती शोधली वरचे फोटो काढून ठेवा. कसं करायचं युक्ती युक्ती अरे राम अरे राम गोष्टी जानवर युक्ती आला आहे युक्ती युक्ती युक्ती
पण कृष्णाने आमंत्रित केलं आहे. आपण त्याचा पाऊल करून द्या. ठीक आहे, येतो म्हटलं मी.